ओके प्रेझेंटेशनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. ओके ग्रुप या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल हा विषय शिकवत आहे. माझं नाव अमीर अवधूत कदम. तर आजच्या प्रॅक्टिकलमध्ये मी एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे सिरीज पॅरलल बोर्ड टेस्टिंग करणे. टू मेक अ सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड म्हणजे सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड हा इलेक्ट्रिकल घटकातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला प्रत्येक इलेक्ट्रिशियन वाव देत असतो. तर अशा प्रॅक्टिकलची माहिती आज आपण आजच्या प्रॅक्टिकलमध्ये करून घेणार आहोत. तर आजच्या प्रॅक्टिकलमध्ये सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड कसा तयार करायचा आणि त्याच्या साहाय्याने कशा पद्धतीने टेस्टिंग घ्यायची याची मी थिअरॉटिकली माहिती तुम्हाला या प्रॅक्टिकलमध्ये देणार आहे. तर चला स्टार्ट करूया प्रॅक्टिकल सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड तयार करणे. या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला कोणकोणते टूल्स अँड मटेरियल लागणार आहेत त्याची पहिली माहिती घेऊया. हा संपूर्ण टूल्स अँड मटेरियलचा तक्ता आहे. तरीही काही टूल्स याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहे. तरी महत्त्वाचे जे टूल्स आहेत त्यांची सर्वांची नावं मी याच्यामध्ये घेतलेली आहेत. सर्वात पहिला PVC बोर्ड. जो PVCचा बोर्ड आहे तो 8x6 इंचाचा आपण बोर्ड या प्रॅक्टिकलसाठी घेणार आहोत. ज्याच्यावर आपण सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड तयार करणार आहोत. 1 वे स्विच लागणारे 6 अँपिअरचे 2 नग आपल्याला लागतील. एक सिरीज बोर्डसाठी, एक पॅरलल बोर्डसाठी. पुढे 3 पिन सॉकेट 6 अँपिअरचे 2 लागतील आपल्याला. KitKat फ्यूज बोर्डच्या सेफ्टीसाठी संरक्षक घटक म्हणून 6 अँपिअरचा KitKat फ्यूज आपण या बोर्डवरतीच बसवणार आहोत. त्याच्यानंतर इंडिकेटर 250 व्होल्टचा या बोर्डमध्ये वीज पुरवठा आलेला आहे की नाही तो बघण्यासाठी या बोर्डवर आपण इंडिकेटर सुद्धा बसवणार आहोत. या बोर्डच्या कनेक्शनसाठी आपण 1 स्क्वेअर mm PVC कॉपर वायर घेणार आहोत. 10 अँपिअर करंट कॅपॅसिटीची ती वायर आहे. आवश्यकतेनुसार आपण या प्रॅक्टिकलमध्ये तिचा उपयोग करणार आहोत. त्यानंतर स्ट्रेट होल्डर 6 अँपिअरचा बोर्डवरती सिरीज बोर्डचं कनेक्शन करण्यासाठी आपल्याला स्ट्रेट होल्डर लागणार आहे. तर तो स्ट्रेट होल्डर आपण घेणार आहोत ज्याची कॅपॅसिटी 6 अँपिअर 250 व्होल्ट एवढी असेल. एक नगमध्ये तो आपल्याला अवेलेबल पाहिजे. पुढे ड्रिल बिट लागणारी ज्यावेळेला आपण ड्रिल मशीनच्या सहाय्याने बोर्डला खाचणार आहोत किंवा त्याच्यावर ॲक्सेसरीज बसवण्यासाठी आपल्याला होल मारावे लागतील. त्यासाठी आपल्याला ड्रिल बिटची सुद्धा आवश्यकता आहे. त्याचबरोबर ड्रिल मशीनची सुद्धा आवश्यकता आहे. तर 18 mmचा ड्रिल बिट आपल्याला लागेल ज्याच्या साहाय्याने आपल्याला बोर्डवरती वुडन ड्रिल बिटच्या साहाय्याने आपल्याला बोर्डवरती होल मारता येतील. त्यानंतर हॅक्सॉ ब्लेड लागेल. ड्रिल मशीनच्या साहाय्याने बोर्ड ज्यावेळेला आपण कापणार छिद्र पाडणार आहे त्यावेळेला बोर्ड कटिंग करण्यासाठी म्हणजेच कापण्यासाठी आपल्याला हॅक्सॉ ब्लेडची आवश्यकता लागणार आहे. त्याच्यानंतर टेस्टर लागणार आहे आपल्याला कनेक्शन करण्यासाठी 500 व्होल्टचा टेस्टर सप्लाय पुरवठा चेक करण्यासाठी सुद्धा वापरता येईल आणि ज्यावेळेला आपण वायरिंग कनेक्शन करणार आहे त्यावेळेला आपल्याला कॉम्बिनेशन प्लाय लागणार आहे 20 सेंटीमीटरची. तरी याच्यामध्ये मी बरेचसे टूल्स अवेलेबल ठेवलेले नाही आहेत. तरी आपल्याला बहुतेक साऱ्या टूल्सचा या प्रॅक्टिकलसाठी वापर करायचा आहे. अशा टूल्स अँड मटेरियलची माहिती बघितल्यावर आता आपण प्रॅक्टिकलच्या सुरक्षिततेकडे जातोय. कोणती सुरक्षितता तुम्हाला प्रॅक्टिकल करताना घेणं गरजेचं आहे त्याची मी तुम्हाला माहिती देत आहे. बघा प्रॅक्टिकल करताना सर्वप्रथम तुम्ही जो PVC बोर्ड घेणार आहोत तो खाचण्यासाठी आपल्याला बोर्डवर अचूक मापे घ्यावी लागतील. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय की PVC बोर्ड आजकाल खाचलेले भेटतात. पण आपण प्लेन बोर्डवरती बोर्ड खाचण्याची सिस्टम सुद्धा या प्रॅक्टिकलमध्ये जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला बोर्ड खाचायचा आहे. त्यासाठी बोर्डवर तुम्हाला अचूक मापं घ्यायची आहेत. म्हणजे स्विचच्या सॉकेटच्या आतल्या बाजूचं मेजरमेंट तुम्हाला बोर्डवरती कुठे बसवणार आहात त्या ठिकाणी घेऊन तो बोर्ड आतल्या बाजूने तुम्हाला खाचायचा आहे. PVC बोर्ड अचूक मापात खाचता येणे. ज्यावेळेला तुम्ही अचूक मापं बोर्डवर घेणार आहात त्यावेळेला नंतर तुम्हाला ड्रिल मशीनच्या साहाय्याने आणि हॅक्सॉ ब्लेडच्या साहाय्याने तो PVC बोर्ड काय करायचा आहे अचूक मापामध्ये खाचायचा आहे. सिरीज पॅरलल बोर्डची वायरिंग करताना ती डायग्राम प्रमाणे करता येणे. पुढे जो ड्रॉइंग मी देणार आहे त्या ड्रॉइंग प्रमाणे तुम्हाला त्या बोर्डची डायग्राम प्रमाणे कनेक्शन करायचं आहे. नाहीतर ती चुकू नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डवरील KitKat फ्यूजमध्ये योग्य क्षमतेची फ्यूज तार तुम्हाला टाकायची आहे. म्हणजे सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डचा लोड बघून किंवा त्याचा उपयोग आपण कशासाठी करतोय याचा उपयोग करून 1 अँपिअरपेक्षा कमी अँपिअरची आपल्याला फ्यूज तार त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर अशा पद्धतीने आणखी काही सुरक्षितता आहेत. तर या महत्त्वाच्या 4 सुरक्षितताकडे तरी आपण लक्ष दिलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. तरच आपला सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड व्यवस्थित बनणार आहे. पुढे सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डचे कनेक्शन कशा पद्धतीचं आहे ते आपण बघूया. बघा हाऊ टू मेक इलेक्ट्रिकल सिरीज बोर्ड टेस्टिंग इलेक्ट्रिकल प्रोडक्ट. इलेक्ट्रिकल टेस्ट प्रोडक्ट आहेत, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत. त्यांच्या टेस्टिंगसाठी आपल्याला सिरीज बोर्डची आवश्यकता भासणार आहे. तर त्यासाठी हा सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डचा कनेक्शन डायग्राम मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 वायर जोडणार आहेत. एक न्यूट्रल आणि दुसरी लाईन म्हणजे फेज वायर या टेस्टिंग बोर्डला देणार आहोत. तर
टू कोर केबलच्या साह्याने किंवा छोट्या 1 स्क्वेअर एम किंवा फेज न्यूट्रलसाठी वेगवेगळ्या वायर वापरून आपल्याला हे कनेक्शन करायचं आहे. या सर्किटमध्ये इथे बसवलेला आहे KitKat फ्यूज. या KitKat फ्यूजच्या साह्याने आपल्याला बोर्डचं संरक्षण करता येणार आहे. त्याच्यानंतर या बोर्डवरती इथे बसवलेला आहे इंडिकेटर. ज्यावेळेला बोर्डामध्ये विद्युत पुरवठा आलेला आहे की नाही ते दाखवण्याचं काम हा इंडिकेटर करणार आहे. यातले 1 स्विच आणि एक सॉकेट, हा स्विच आणि हा सॉकेट आणि हा होल्डर यांचं कनेक्शन सीरीजमध्ये केलेलं आहे. तर त्याच्या बाजूला बसवलेला स्विच आणि हा होल्डर, स्विच आणि हा सॉकेट 2 पिन सॉकेट आपल्याला पॅरलल सर्किटमध्ये बसवलेला दिसेल. ॲक्चुअली इथे 3 पिन सॉकेट लागणार आहे, पण आपण या बोर्डवरती 3 पिन सॉकेटच बसवायचं आहे, पण इथे मी 2 पिन सॉकेट लावलेला आहे. तर तुम्ही बोर्डवर वायरिंग करताना 3 पिन सॉकेटचाच उपयोग करणार आहात. आपण टूल्स लिस्टमध्ये सुद्धा माहिती घेतलेली आहे. आपल्याला 3 पिन सॉकेटच लावायचं आहे, कारण इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये 2 पिन सॉकेटची ऐवजी आपण 3 पिन सॉकेटचाच वापर केला पाहिजे. तर कनेक्शन बघूया आपण. प्रथमतः फेज वायर ही फ्यूजच्या इन्कमिंग टर्मिनलला म्हणजे वरच्या टर्मिनलला दिलेली आहे. तिथून ती फेज वायर दोन्ही स्विचला कॉमन केलेली आहे. दोन्ही स्विचच्या इन्कमिंग टर्मिनलला कॉमन केलेलं आहे. इन्कमिंग टर्मिनल वन वे स्विचमध्ये खालचा टर्मिनल जो आहे तो इन्कमिंग टर्मिनल असतो, अशा दोन्ही स्विचला फेज वायर दिलेली आहे. नंतर ती फेज वायर तिथून सॉकेटच्या फेज टर्मिनलला गेलेली आहे. दुसऱ्या टर्मिनलमधून ती होल्डरला दिलेली आहे. त्याच पद्धतीने पॅरलल बोर्डामध्ये सुद्धा तीच फेज वायर आलेली असताना ती सॉकेटमध्ये दिलेली आहे. सॉकेटमध्ये वरून दुसरी वायर आलेली दिसेल. ती मी न्यूट्रल वायरची माहिती सांगताना सांगणार आहे. त्याच पद्धतीने हा फेज इथून कॉमन करून या इंडिकेटरला सुद्धा दिलेला आहे, कारण इंडिकेटरला चालू करण्यासाठी म्हणजे त्याला पॅरलल सर्किटमध्ये जोडण्यासाठी आपल्याला 230 व्होल्टेज देणं आवश्यक आहे. आता न्यूट्रल वायर जी आलेली आहे ती प्रथम इंडिकेटरच्या वरच्या टर्मिनलला आलेली आहे. तिथूनच ती सीरीज बोर्डच्या होल्डरला आणि पॅरलल बोर्डच्या सॉकेटला सुद्धा कॉमन केलेली आहे. तर अशा पद्धतीने या बोर्डमध्ये इंडिकेटर, सीरीज बोर्डचा होल्डर आणि पॅरलल बोर्डचं सॉकेट या तिघांना आपल्याला न्यूट्रल वायर द्यायची आहे. बाकी सर्व ठिकाणी फेज वायरचं कनेक्शन करायचं आहे. तर अशा पद्धतीचं कनेक्शन ज्यावेळेला तुम्ही कंप्लीट कराल त्यावेळेला हा स्विच, हा सॉकेट आणि हा स्ट्रेट होल्डर तुम्हाला सीरीजमध्ये जोडायचा आहे. तर या साईडला दिसलेला स्विच, हा सॉकेट हा पॅरलल सर्किटमध्ये जोडायचा आहे. तर अशा पद्धतीचा बोर्ड आपल्याकडे तयार होणार आहे. तर या बोर्डला कशा पद्धतीने बनवायचा आहे तो आता आपण कृतीमध्ये बघूया. पुढचा घटक आहे सीरीज बोर्डचं टेस्टिंग कनेक्शन. जसं आपण बघितलं सीरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड, तसं फक्त सीरीज बोर्डचं कनेक्शनमध्ये काय काय बसवलंय तर बघा. सीरीज बोर्डचं कनेक्शन सर्वप्रथम स्विचला गेलंय, स्विचमधून सॉकेटला गेलंय आणि सॉकेटच्या न्यूट्रल टर्मिनलमधून लॅम्पला गेलाय आणि लॅम्पला न्यूट्रल वायर डायरेक्टली दिलेली आहे. ज्यावेळेला या सॉकेटमध्ये आपण टू टेस्टिंग म्हणजे या ज्या 2 वायर आलेल्या आहेत त्यांच्या साह्याने टेस्टिंग घेणार आहेत आणि हा लॅम्प कशा पद्धतीने पेटतो, हा लॅम्प 3 पद्धतीने प्रकाशित होणार आहे. एकदा तो डिम पेटणार आहे, एकदा तो फुल पेटणार आहे आणि एकदा तो पेटणार नाहीये म्हणजे बंद असणार आहे. तर अशा 3 पोझिशनवरून कशा पद्धतीने टेस्टिंग घेता येते ती मी पुढे प्रॅक्टिकलमध्ये मांडलेली आहे. तर अशा पद्धतीने फक्त सीरीज टेस्टिंग बोर्डचं हे कनेक्शन त्या बोर्डमध्ये एकत्रितरित्या केलेलं आहे. आता या प्रॅक्टिकलची कृती आपण बघूया की तुम्हाला या प्रॅक्टिकलमध्ये काय करायचं आहे. सर्वप्रथम हा बोर्ड बघा बाळांनो, हा बोर्ड तुम्हाला दिसतो ऑलरेडी खाचलेला बोर्ड आजकाल बाजारात मिळतो, पण आपल्याला शक्यतो हा बोर्ड बनवण्यासाठी प्लेन बोर्ड घ्यायचा आहे. तर बघा प्रॅक्टिकल करताना सर्वप्रथम सर्व साहित्य आणि मटेरियल चेक करून घेतलेले, जे आपण प्रत्येक प्रॅक्टिकलला माझा पहिला हाच पॉईंट असतो की तुम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिकल कराल सर्व साहित्य आणि सर्व मटेरियल पहिलं काय करून घ्या, चेक करून घ्या. त्याच्यानंतर पीव्हीसी बोर्डवर सर्व ॲक्सेसरीजचा कट करायचा भाग पेन्सिलच्या साहाय्याने बोर्डवर आखून घेतला. जो बोर्ड असेल प्लेन बोर्ड, त्या बोर्डवरती तुम्हाला काय करायचं आहे, पीव्हीसी बोर्डचा जो भाग आहे तो काय करायचा आखून घ्यायचा आहे. म्हणजेच स्विच कुठे बसवणार आहात, फ्यूज, इंडिकेटर, सॉकेट, होल्डर कुठे बसणार, हे सगळे त्याच्या जागी बसवून त्यांच्या कोणता भाग आतमध्ये कापून बसवला जाणार आहे याची संपूर्ण रचना त्याच्यामध्ये येणार आहे. नंतर ड्रिल मशीन व हॅकसॉ ब्लेडच्या साहाय्याने आखलेला भाग कापून घेतल्यानंतर हा अशा पद्धतीने तुम्हाला भाग कापून घ्यायचा आहे. ड्रिल मशीनच्या साहाय्याने छिद्र पाडायची आहेत. नंतर हॅकसॉ ब्लेडच्या साहाय्याने तो तुम्हाला भाग कट करायचा आहे. पुढे स्मूथ फाईलच्या साहाय्याने तो भाग एकसारखा केला. ज्यावेळेला तुम्ही ड्रिल मशीन किंवा हॅकसॉ ब्लेडच्या साहाय्याने एखादा भाग खाचता किंवा कापता त्यावेळेला त्या भागावरती तुम्हाला बर बघायला भेटेल. मग त्या बरला तुम्हाला जर व्यवस्थित साफ करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला स्मूथ फाईलने तो एक भाग एकसारखा करायचा आहे. आणि नंतर तो भाग केल्यावरती सर्व ॲक्सेसरीज पीव्हीसी बोर्डवर ठरलेल्या जागी बसवून घेतल्या म्हणजे फ्यूज, इंडिकेटर, होल्डर्स, 2 स्विच, 2 सॉकेट त्यांच्या जागेवर तुम्हाला काय करायचे व्यवस्थितरित्या बसवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सर्किट डायग्राम प्रमाणे सीरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डचे कनेक्शन केले. जो वरती डायग्राम बघितला आपण त्या डायग्राम प्रमाणे तुम्हाला सीरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डचं कनेक्शन करायचं आहे. मगाशी मी ते ड्रॉइंग तुम्हाला स्पष्ट करून दाखवलेलं आहे. वायरिंग कनेक्शन पूर्ण झाल्यावर बोर्डचे कव्हर फिट केल्यावर होल्डरला लॅम्प लावून
आणि केबल जोडून आपण प्रॅक्टिकल चेक करणार आहोत. तर अशा पद्धतीचा सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व साहित्य तुम्हाला एकत्र आणायचं आहे. प्लेन बोर्डला पहिली मार्किंग करून घ्यायची आहे, कोणती गोष्ट कुठे बसवायची आहे. मार्किंग करून झाल्यावर तो बोर्ड ड्रिल मशीन हॅक्सॉ ब्लेडच्या सहाय्याने कापायचा आहे. नंतर जर त्याच्यात कुठे बर असेल तर तो फाईलच्या सहाय्याने काढून टाकायचा आहे. नंतर त्या ठरलेल्या जागी आपल्याला ॲक्सेसरीज बसवायच्या आहेत, म्हणजे फ्यूज, इंडिकेटर, स्विच सॉकेट होल्डर बसवायचे आहेत. बसवून झाल्यावर त्यांना फिट करायचे आहेत आणि ते झाल्यावर वायरिंग कनेक्शन करायचं आहे आतल्या बाजूने. आणि वायरिंग कनेक्शन कंप्लीट झाल्यावर वरती बोर्डच्या वर होल्डर लावून आणि बाहेर केबल काढून आपल्याला कनेक्शन प्रॅक्टिकल चेक करायचं आहे की तुमचं प्रॅक्टिकल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोर्डचा जो फ्यूज आहे त्या फ्यूजमध्ये फ्यूज तार टाकायची आहे. पुढे सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डच्या टेस्टिंग कशा असतात, कशा पद्धतीने घेता येतात त्या टेस्टिंग आता तुम्हाला सांगत आहे. सिरीज बोर्डवरील लॅम्प जर डीम पेटला तर वस्तू चालू आहे असं समजायचं आहे. बघा, समजा एक इस्त्रीची कॉईल तुम्ही चेक करायला घेतली आहे, तर इस्त्रीची कॉईल चेक करताना जर त्या बोर्डवरचा लॅम्प जर डीम पेटला तर समजायचं ती वस्तू चालू आहे, म्हणजे इस्त्रीची कॉईल चालू आहे. कारण सिरीज बोर्डवरची लॅम्प आणि इस्त्रीची कॉईल ही सिरीज सर्किटमध्ये जोडली जाईल. दोघं जण रेजिस्टन्स म्हणजे व्होल्टेज वाटून घेतील त्यांच्या रेजिस्टिव्हिटीनुसार. म्हणून आपल्याला सिरीज बोर्डवरचा लॅम्प डीम पेटलेला दिसेल जर कॉईल चालू असेल तर. मग ज्यावेळेला सिरीज बोर्डवरचा लॅम्प जर डीम पेटला तर आपल्याला समजायचं की ती इस्त्रीची कॉईल चालू आहे. पुढे सिरीज बोर्डवरील लॅम्प जर लॅम्प पेटला नाही तर त्या वस्तूमध्ये ओपन सर्किट आहे असं समजायचं आहे. इस्त्रीची कॉईल चेक करत आहात तुम्ही आणि सिरीज बोर्डवरचा लॅम्प जर पेटला नाही तर तुम्हाला समजायचं आहे की इस्त्रीच्या कॉईलमध्ये कुठेतरी ओपन सर्किट आहे. ओपन सर्किट असेल तर सप्लाय पूर्ण होणार नाही, सप्लायचं सर्किट पूर्ण होणार नाही, करंट पुढे जाणार नाहीये. तो करंट जागेवरच खंडित होणार आहे. तर तो ओपन सर्किट म्हणून ओळखला जाईल. मग सिरीज बोर्डवरचा लॅम्प जर कधी डीम पेटला तर असं समजायचं की तुम्ही जी गोष्ट चेक करायला घेतली तिच्यामध्ये ओपन सर्किट आहे. आणि तिसरी गोष्ट, सिरीज बोर्डवरील लॅम्प जर फुल पेटला तर तुम्हाला त्या वस्तूमध्ये शॉर्ट सर्किट आहे असं समजायचं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला इस्त्रीला सप्लाय देणार आणि अचानक जर सिरीज बोर्डचा लॅम्प जर फुल पेटला बटन चालू केल्यावर तर समजायचं आहे की सिरीज बोर्डच्या कॉईलमध्ये शॉर्ट सर्किट आहे. ते शॉर्ट सर्किट तुम्ही बाजूला करायचं आणि नंतर ती कॉईल परत चेक करून सिरीज बोर्डाच्या सहाय्याने चेक करून घ्यायची आहे. तर असा सिरीज बोर्ड डीम पेटतो त्यावेळेला सिरीज बोर्डवरचा लॅम्प जर डीम पेटला तर समजायचं जी वस्तू चालू आहे. सिरीज बोर्डवरचा लॅम्प जर पेटला नाही तर समजायचं वस्तूमध्ये ओपन सर्किट आहे. आणि सिरीज बोर्डवरचा लॅम्प जर फुल पेटला तर समजायचं त्या वस्तूमध्ये शॉर्ट सर्किट आहे. तर अशा महत्त्वाच्या 3 टेस्टिंग दाखवण्याचं काम हा सिरीज बोर्ड करतो. म्हणून इलेक्ट्रिशियन, वर्कर्स लोक, बहुतेक सर्व प्रमाणातले इलेक्ट्रिशियन्स तुम्हाला या सिरीज बोर्डचा वापर सर्वात जास्त प्रमाणात करताना दिसतील. तर अशा पद्धतीने याच्या टेस्टिंग आहेत. या बोर्डच्या सहाय्याने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला चेक करता येतात. जशी वायर पण, केबल पण आपण चेक करू शकतो. सगळे प्रकारचे स्विच आपण चेक करू शकतो. आता उपयोग कशासाठी करायचा आहे बघा, सिरीज टेस्टिंग बोर्डचा उपयोग कशासाठी करायचा आहे. सिरीज टेस्टिंग बोर्डच्या सहाय्याने तुम्ही एखादं उपकरण, त्या उपकरणाची वायर, त्यातला स्विच, त्याची कॉईल, त्याची अर्थिंग टेस्ट वगैरे सगळं घेऊ शकता. वाइंडिंग चेक करू शकता, वायर आणि केबल चेक करू शकता, मोटरच्या वाइंडिंग व्यवस्थित आहे की नाही ते चेक करू शकता, मोटरची कंटिन्युटी, बॉडी अर्थ टेस्ट घेऊ शकता. तर इतर सर्व कारणांसाठी तुम्हाला सिरीज बोर्डचा वापर करायचा आहे. आणि इलेक्ट्रिशियन्स लोकांजवळ जर सिरीज बोर्ड असेल तर ते लगेच सिरीज बोर्डच्या साहाय्याने त्या वस्तूमध्ये नक्की काय फॉल्ट झालाय, की ती वस्तू चालू आहे, की तिच्यामध्ये ओपन सर्किट आहे की शॉर्ट सर्किट आहे, हे लगेच बोर्ड दाखवतो. म्हणून सर्व इलेक्ट्रिशियन या सिरीज बोर्डला जास्त पसंती देत असतात. सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डच्या मधला पॅरलल टेस्टिंग बोर्डचा वापर कशासाठी करायचा ते बघा. सिरीज बोर्डमध्ये एखादी वस्तू चालू आहे हे कळल्यावर त्या वस्तूला फुल व्होल्टेज देण्यासाठी आणि तिला स्टार्ट करण्यासाठी आपल्याला पॅरलल टेस्टिंग बोर्डचा वापर करायचा आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सिरीज बोर्डमध्ये एखादी गोष्ट चालू कराल, त्याला लॅम्प जर सिरीज बोर्डवरील लॅम्प जर डीम पेटलेला दिसला तर तुम्ही समजणार ती वस्तू चालू आहे. पण त्या वस्तूला फुल व्होल्टेज भेटणार नाहीये. मग ते फुल व्होल्टेज देण्यासाठी त्याच बोर्डच्या बाजूला असलेल्या पॅरलल टेस्टिंग बोर्डवर तुम्हाला चेक करायचं आहे, जेणेकरून त्या वस्तूला पॅरलल टेस्टिंग बोर्डच्या सहाय्याने संपूर्ण व्होल्टेज दिलं जाईल. तर अशा पद्धतीचा हा होता सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डचा उपयोग. जर तुम्हाला हा सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड बनवण्याची पद्धत, त्याची टेस्टिंग जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझं चॅनल लाईक करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला पाठवा. मी त्याची उत्तरं तुम्हाला देणार आहे. थँक यू.